गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आपण फिटनेस आणि हेल्थ याबद्दल बोलणार आहोत. मी फिट आणि हेल्दी आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण सामान्यपणे दोन्ही शब्दांना एकाच पारड्यात तोलतो. हे दोन्ही एकमेकांशी संबंधित असले तरी त्यांच्यात वेगळेपण आहे. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणं हृदयविकाराचा धोका वाढवतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हल्लीच्या मुलांमध्ये ट्रेंड आहे फिटनेससाठी 2 ते 3 तास जिममध्ये घालवतात. बाकीच्या 22 तासांकडे दुर्लक्ष केलं जातं. मग बॉडी बिल्डिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात. शेक घेतले जातात. हे कितपत योग्य आहे बरं? कीटो डाएट म्हणजे संपूर्ण नॉनव्हेज आहार. दिवसाला 10 अंडी आणि 1 किलो चिकन. गरज आहे का? आपल्या नेहमीच्या आहारातून जर आपल्याला सगळी पोषण मूल्य मिळणार असतील, तर कशाला पाहिजेत नको ते ट्रेंड? फिटनेसच्या बाबतीत विचार करताना जे आपल्याला दीर्घकाळासाठी सूट होणार आहे, अशा गोष्टींचा नेहमी विचार करावा. शॉर्टकटच्या भानगडीत पडू नये. फिटनेस ही कोणतीही रेस नाही, कारण बाहेरून फिट दिसणं आणि असण्याच्या शरीरातून हेल्दी असण्याशी काहीही संबंध नाही. प्रत्येकाची बॉडी लँग्वेज वेगळी आहे. प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी आहे. आपण आपल्या शरीराच्या गरजेनुसार आणि पेलवेल इतकाच व्यायाम करायला पाहिजे. 3-4 महिने व्यायाम करून फिट होता येते. मात्र आरोग्यपूर्ण जीवन जगणं हे काही महिन्यांसाठीच नव्हे, तर आयुष्यभराची प्रक्रिया आहे. तुमच्या दृष्टीने फिटनेस म्हणजे काय याचा आढावा घ्यायचा असेल, तर पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा. 1. मी दररोज व्यायाम करते का? 2. व्यायाम करताना माझा वेळ चांगला जातो का? 3. व्यायामाने माझा मूड चांगला होतो का? 4. व्यायामाचे नवनवीन प्रकार करायला मी उत्सुक आहे का? वरीलपैकी जर 2 किंवा जास्त प्रश्नांची उत्तरं नाही अशी असतील, तर मात्र तुम्हाला फिटनेसचा जास्त विचार करायला हवा. व्यायामाची सुरुवात कधीही करता येते. फक्त त्यासाठी मनाची तयारी करावी लागते. व्यायामाचे फायदे: हृदयविकाराची शक्यता कमी होते. झोपेच्या वेळा सुधारतात. शरीर मजबूत आणि योग्य आकारात राहते. ऊर्जेच्या पातळीत वाढ होते. एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. ताणतणाव कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. मी फिट नाही हा अप्रोचच मुळी चुकीचा आहे. सो ऑल्वेज से आय एम फिट अँड फाईन. काळाबरोबरच फिटनेसची व्याख्याही बदलत चालली आहे. पूर्वी आपल्या गरजा भागवण्यासाठी जे कामे करायला लागायची, त्याला फिटनेस म्हणायचे. लोक शेतीची मशागत करून धान्य पिकवायचे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून मग ते आपल्यापर्यंत धान्य पोहोचायचं. तिथे सगळं शेतकऱ्याचं फिजिकल वर्क होत होतं. पण औद्योगिक क्रांतीच्या युगात अगदी जमीन नांगरणी, पेरणी ते धान्य बाजारात पोहोचण्यापर्यंत सगळेच काम मशीन करू लागली. त्यामुळे माणसाचे कष्ट कमी झाले. शारीरिक कष्ट जसे कमी झाले, तसेच डोक्याचे कामही कॉम्प्युटर, कॅल्क्युलेटर करू लागले. मग आपलं काय? एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. फिटनेसची व्याख्या करायची झाली तर ॲबिलिटी टू डू फिजिकल वर्क. हे झालं फिजिकल फिटनेस. पण फिटनेसची व्याख्या इथेच संपत नाही. तर मेंटल फिटनेस आणि इमोशनल फिटनेस जेव्हा साधलं जातं, तेव्हा स्पिरिच्युअल फिटनेसही साधला जातो. मेंटल ॲक्च्युअल फिटनेस जसे की कोच, डॉक्टर, CA यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही पास्टमध्ये असता, तेव्हा तुम्ही गिल्टी फील करता, स्ट्रेसमध्ये असता आणि जेव्हा फ्युचरचा विचार करता, तेव्हा अँक्झायटी असते. जर तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहणं गरजेचं आहे. Accept the things which are in present, and to achieve spiritual fitness, you have to be in present. Forget about past, be in present and focus on your future. यात शरीराची आणि मनाची स्थिरता गाठणे महत्त्वाचे असते.
आपल्या सगळ्या गरजा फुलफिल झाल्या की आपण शरीराचा बेसिक पाळत नाही. डोक्याला स्थिरता आणि शरीराला मोमेंट पाहिजे. आता काय झाले की डोक्यात आपण नको ते विचार करून अक्षरशः डोक्याचं मडकं केलंय. त्यामुळे मनाला स्थिरता मिळते का? स्पिरिच्युअलिटीसाठी व्यायामासारखं दुसरं औषध नाही. जेव्हा तुम्ही मोकळ्या हवेत 15 ते 20 मिनिटं चालून येता, तेव्हा तुम्हाला गुड फील होतं. कारण जेव्हा तुम्ही मोकळ्या वातावरणात स्थिर मनाने फिरता, तेव्हा एंडोर्फिन हार्मोन सिक्रेट होतं, जे की गुड फील हार्मोन म्हणून ओळखलं जातं आणि मग तुम्हाला फ्रेश वाटतं. हेल्थ आणि फिटनेस दोन्ही हातात हात घालून मिळून हेल्दी आणि निरोगी आरोग्य आपण संपादन करू शकतो. हेल्दी माणूस फिट आणि फिट माणूस हेल्दी असेलच असे नाही. फिट राहण्यासाठी जिमची आवश्यकता आहे का? तर अजिबात नाही. मी सायकलिंग करतो म्हणून मी रनिंग करू शकतो का? अजिबात नाही. कारण दोन्हीमध्ये वेगवेगळे मसल्स इन्व्हॉल्व होतात. जर तुम्ही व्यायाम 2 दिवस केला, तिसऱ्या दिवशी बंद केला, तर तुमची बॉडी रिॲक्ट होते आणि मग तुम्ही म्हणता, आय एम नॉट परफेक्ट. 2 दिवसात तुम्हाला लगेच कसा फायदा होणार? यू हॅव टू बी प्रॅक्टिस कंटिन्युअसली. माझी बॉडी लँग्वेज ठीक नाही, मला हे जमत नाही, असं म्हणणं अगोदर बंद करा. निसर्गाने प्रत्येकाला 24च तास दिले आहेत. त्या वेळेचे नियोजन करणे आपल्याला जमले पाहिजे. प्रत्येकाची कंप्लेंट असते, माझ्याकडे वेळ नाही. पण मी सांगेन, वेळ मिळत नाही, वेळ काढायला लागतो. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक मिनिटाचा जेव्हा आढावा घ्याल, तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात येईल की आपला किती वेळ आपण विनाकारण वाया घालवला. रोजनिशी लिहायला शिका आणि त्यात प्रत्येक तासाला मी काय केलंय हे जेव्हा लिहाल, तेव्हाच तुम्हाला कळेल माझा वेळ मी कुठे आणि कसा ऑक्युपाय करायला पाहिजे. संतुलित आहार. कोरोना, लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम, क्वारंटाईन अशा अनेक शब्दांची ओळख करून देणारा 2020 हे वर्ष फार कठीण होतं सर्वांसाठी. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी अनेक कारणांनी त्रासदायक ठरलं. पण मी म्हणेन की जर आपण आपला दृष्टिकोन बदलून त्या दिवसांकडे बघितलं, तर त्या वर्षाने आपल्याला अनेक धडे दिले. आरोग्याबद्दल अधिक सजग व्हायला शिकवलं. मुख्य म्हणजे रोगप्रतिकार शक्ती सुधारण्याचे महत्त्व समजलं. जेव्हा घरात बसून वजन वाढू लागलं, तेव्हा सर्व कॉन्शियस झाले. काही किटो डाएट करू लागले, तर काही 14 ते 16 तासांचा उपवास करू लागले. पण आवश्यक पोषण मूल्य पोटात गेली नाहीत, तर अशक्तपणा जाणवणं साहजिकच आहे ना. जेव्हा आपण किटो डाएट करतो, तेव्हा फक्त अंडी, चिकन आणि फक्त प्रोटीनच घेतले जाते. पण जेव्हा आपल्या शरीराला कर्बोदकं मिळणार नाहीत, तर बॉडीचं फंक्शन व्यवस्थित चालेल का हो? कर्बोदकं कमी प्रमाणात सेवन करून फक्त प्रथिनेच घेतली, तर बॉडीमध्ये टॉक्सिनचे प्रमाण जास्त होईल. शरीरातील घातक द्रव्य वाढतील. फळ आणि धान्य या कार्बच्या स्तोत्रांमध्ये नैसर्गिक साखर असते. ती आपल्या शरीराला ऊर्जा देते. कार्बमुळे शरीरातील पीएच प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे जे कोणी किटो डाएट, वेगन डाएट घेत असतील, तर माझा सल्ला असेल की सगळे डाएट बंद करून फक्त तुम्ही सकस आणि संतुलित आहारावर फोकस करा. त्याने तुमची बॉडी फिट आणि फाईन राहणारच आहे. काम करा, फिटनेस वाढवा, फिटनेस जपा. करोनामध्ये घरकाम करणारे येत नव्हते, तेव्हा कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं, साफसफाई करणं ही सर्व कामे आपण केली. त्यामुळे आपण सक्रिय राहिलो. त्या काळात सतत कामात व्यस्त असल्यामुळे मनही सुव्यवस्थित राहिलं. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी झाल्या. जीवनशैली सुधारली. यापुढेही आपण तशी जीवनशैली अवलंबण्याचा प्रयत्न तर करून पाहूया आणि फिट राहूया. हे झालं फिजिकल फिटनेस. घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. लॉकडाऊनच्या काळात
सुरुवातीला हॉटेल्स बंद होती. या काळात घरी बनवलेल्या गरमागरम जेवणाचा आपण आस्वाद घेतला. कित्येक जण जेवण बनवायला शिकले. विविध रेसिपीज ट्राय करण्यात आल्या आणि निरोगी जीवनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. हे विसरून चालेल का? नाही चालणार. हे झालं हेल्दी लाईफस्टाईल. झोपायच्या वेळा. वेळेवर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लागली आपल्याला. झोपेचे प्रमाण व गुणवत्ता केवळ शरीराची ऊर्जाच वाढवत नाही, तर त्यामुळे मानसिक आरोग्य देखील सुधारतं, हेही आपल्याला समजलं. लॉकडाऊनच्या काळात भीती व अनिश्चितता आणि असुरक्षितता या भावनांनी मनात घर केलं होतं. तेव्हा कोणी गणपतीची आराधना केली, कोणी स्वामींची आळवणी केली, कोणी साईबाबांना गाराणं घातलं, कोणी गौतम बुद्धांच्या नीतिमत्ता अंगीकारल्या, तर कोणी येशूची, मदर मेरीची आळवणी केली. हे सगळं मेडिटेशनच तर होतं. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळाली. रोज 10 मिनिटे अशा प्रकारे पूजा प्रार्थना करूनही तुम्ही मेडिटेशनचा आनंद घेऊ शकता. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, तेव्हा तुम्ही देह, भान, विचार सगळं एका बाजूला ठेवून शांतपणे फक्त तुमच्या देवाशी हितगुज करता. तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटतंच की नाही? हे स्वतःच्या मनाला विचारा. हे झालं स्पिरिच्युअल फिटनेस. आप्तस्वकीयांचं प्रेम. कठीण काळात प्रियजन आणि शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी मदतीला धावून आले. या काळात प्रियजन, कुटुंबातील व्यक्ती, दुरावलेले मित्र एकत्र आले. दिवसभर आपण एकत्र सर्वजण एकमेकांच्या सानिध्यात राहिलो. या काळात नातेसंबंधात सहृदयता, प्रेम वाढलं. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत झाली. आजही आपण वीकेंडला एकत्र येऊन, एकत्र बसून आपला मेंटल फिटनेस वाढवू शकतो ना? निसर्गाच्या सानिध्यात जायला पाहिजे आपण. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले तेव्हा बऱ्याच जणांनी समुद्रकिनारी, थंड हवेच्या ठिकाणी आणि बेटांवर प्रवास करण्यास सुरुवात केली. अनेक दिवस घरीच राहून विविध गॅजेटचा वापर करत होतो. यामुळे घराबाहेर जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा धडा करोनाने आपल्याला शिकवला. तर मंडळी, या होत्या काही हेल्थ आणि फिटनेसच्या टिप्स. माझ्या मताशी तुम्हीही जर सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि तुम्हाला याच्यातून काय आवडलं ते सांगायलाही विसरू नका. 100% नाही, पण 50% गोष्टी तरी आपण फॉलो करायला हव्यात. या मार्गदर्शनातून आपण स्वतः किती फायदा करून घ्यायचा आहे हे तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे. कारण शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थँक यू. बेतात खाऊया, निरोगी राहूया, स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.